हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. जसं की तुम्ही मागचा ब्लॉग बघितलाच हरतालिकेचा. म्हणजे की गणपतीच्या आदल्या दिवशी हरतालिका असते हे माहितीच आहे, कारण मागच्या वर्षी पण मी बनवला होता ब्लॉग आणि तुम्हाला सांगितलं होतं. तर यावर्षी पण हरतालिका माझी सेकंड इयर होती. आता आजची तारीख आहे 7 तारीख, म्हणजे की गणपतीचा पहिला दिवस. मग गणपती बाप्पा आता आले आहेत. मग आता आम्ही जाणार आहोत उपवास सोडायला. त्रिशा आणि लारण्या तर त्यांच्या फ्रेंड्सच्या घरी गेले आणि बाईसा वगैरे सगळे पण ते लोक पण गेले गणपतीला. तर मी मम्मी त्यांच्यासोबत जाणार आहे उपवास सोडायला. मग मम्मीने सांगितलं की उपवास केला म्हणून कमसे कम 5 तरी गणपती करायचे असतात. मग मी मम्मी त्यांच्यासोबतच आता अख्ख्या गावात फिरणार आहे. मी तुम्हाला दाखवेन पण कुठे जाणार तर. आणि त्यानंतर जर तुम्ही मागचा ब्लॉग नसेल पहिला तर जाऊन बघून या पहिल्यांदा तो, मग हा ब्लॉग बघा. आणि मग नंतरला काही नाही, आता मग मी रेडी होते जायसाठी, कारण सगळे रेडी आहेत. आणि मम्मी माझ्यावरती खूप विसरले, कारण मी उठलेच आता 1 वाजता आणि मी लगेच आता फ्रेश होऊन आली आहे आणि आता मी रेडी होते. मग आता आपण डायरेक्ट रेडी झाल्यानंतरच भेटूया. सो गाईज, मी रेडी झाली. आणि जसं की मी मेकअप नाही करत म्हणून मी मेकअप जास्त नाहीच केला आहे आणि मेकअप केलाच नाही ॲक्च्युअलमध्ये. फक्त पावडर टिकली लावली आहे, लिपस्टिक लावली आणि आय शॅडो लावला आहे बस, आणि लायनर. तर आता मी रेडी झाली आहे. मग आता निघतो आम्ही. मम्मी पण खाली आवाज देते, ओढणी घेते आणि मी तुम्हाला माझा फायनल लुक दाखवते आणि मग लगेच आपण निघूया. मग मी तुम्हाला दाखवेन की कुठले कुठले गणपती केले बस. मग आता आपण भेटूया डायरेक्ट नंतरला. मी तुम्हाला पहिले माझा फुल लुक दाखवते. ओके, मग मला कमेंटमध्ये सांगा कसा म्हणजे कशी वाटते मी कशी वाटते मी, मला कमेंटमध्ये सांगा, ठीक आहे. सो गाईज, दिस इज माय फायनल लुक. हा ड्रेस मम्मीने आणला आहे आणि लाईक मला आवडला तर नाही आहे कलर, बट पॅटर्न ओके ओके आहे. मग काय नाही, तुम्हाला कसं वाटतं सांगा मला कमेंटमध्ये. आता आपण मग निघूया, कारण मम्मी खाली आवाज खूप देते म्हणून, आणि त्यात वाट पण बघतात आईचं. आता आपण निघूया, चला मग आपण नंतरलाच भेटूया. तर गाईज, आता 2 गणपती झाले आमचे आणि आता आम्ही चाललोय 3ऱ्या गणपतीजवळ जेवायला. आणि आता तिथे मी उपवास सोडणार फायनली. बघा नीट तरी घे, यायचं असते, यायचं लॉक करतात. मोठे असून टोमॅटो काढतात. गाईज, आता आम्ही केले किती गणपती ते नाही मला माहिती आता सध्या तर, पण झाले खूप सारेच, म्हणजे काहीतरी 7-8 झाले गणपती. आता आम्ही चाललो इकडे दुसऱ्या गावात. मग आता आम्ही तिकडचे गणपती करतो. आणि ह्याला तुम्ही ओळखत असाल, तो लहानपणीपासून पागल आहे, आता पण पागल आहे. पण लहानपणी पडलेली तेव्हापासून हिच्या डोक्यावरती हा निशाण आहे. हां, निशाण दिसतोय तरी का? कुठलंच निशाण नाही गाईस, ते टिकली लागले. आणि हां, ठीक आहे गाईस, चला आता आपण भेटूया नंतरला. मी तुम्हाला सगळ्या गणपतीचे दर्शन करवते आणि आता पण करवते. मग आता जेव्हा जाणार तेव्हा पुढे, आणि परत संध्याकाळचा दुसरीकडे जायचं संध्याकाळी. असेच 5 दिवस लगातार आम्ही बाहेरच फिरणार आहोत, म्हणजे तेवढं कामापासून पण मला आराम भेटणार आहे. तर खूप सारी खुशी होती आहे मला. बाय गाईज, तर लाईक शेअर सबस्क्राइब गाईज, दात बघा, कमेंट पण करा. तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि नंतर भेटूया मग आता आपण. असं कर, अरे कर ना. गुणगान तुझे ओठांवर राहू दे, चरणी तुझ्या हे जीवन वाहू दे रे, नाथाचा नाथ तू. तर गाईज, आता जाम दमलो आम्ही, कारण 20 गणपती केले आणि आता आम्ही घरी पण आलोय. मम्मी आणि अंकल चाची से येतात
घरी. मी आणि निदेश घरी निघून आलो आणि द्रिशा आणि लारण्या फ्रेंड्सकडे गेले होते. ते लोक पण मगाशीच आले वाटतं, माहिती नाही. मग आता थोडंसं एसीत बसतो कारण जाम गरम झालं आहे. मला तर जाम कंटाळा आला. तुम्ही माझं थोडं बघू शकता कशी होती आणि आता कशी झाली. तर बस आता बघू, कारण संध्याकाळी पण मम्मीचं डुंग्याला जाणार आहेत. मग डुंग्याला पण ते लोक 3-4 गणपती करतील. मी इथं जाणार नाही कारण मला कंटाळा आला आहे. म्हणून बघू, जर मूड झालाच तर मी जाईन. मग पहिल्यांदा मी चेंज करते, मग आता आपण भेटूया चेंज केल्यानंतर. मग तेव्हा बोलूया आपण काय आहे तर पुढचं. गाईज मी चेंज केलं आहे आणि मी आता बसली आहे. कंटाळा आला आहे खूप सारा म्हणून. मग मम्मी पण आली. आता मम्मी झोपेल आता, पण मी नाही झोपणार कारण मी उठलेच 1 वाजता. म्हणून आता मी बसते व्हिडिओ एडिट करत, ब्लॉग एडिट करत बसते. पहिले हरतालिकेचा अपलोड करते आणि त्यानंतर हा ब्लॉग एडिट करत बसते. त्यानंतर पहिल्यांदा तर मी स्टेटस स्टोरी ठेवून देते कारण जे दर्शन घेतलं ते त्याचे. आणि मग नंतरला ऑब्व्हियसली व्हिडिओ एडिट करत बसेन आणि त्यानंतर मोबाईल बघत बसेन कारण मला आता खूप कंटाळा आला आहे. म्हणून मग मी एकतर ब्लॉग इकडेच एंड करेन, नाहीतर नंतर जर द्रिशाला कंटिन्यू करायचं असेल तर ती करेल, नाहीतर मी ब्लॉग इकडेच एंड करेन. तर मी पहिले तिला विचारून बघेन. जर ती हो बोलली, कारण संध्याकाळी ते लोक डुंग्याला जाणार आहेत, मग ते लोक तिकडे 3-4 गणपती करतील. मग जर तिला शूटिंग करायला जमलं तर ती करेल, नाहीतर मग मी ब्लॉग इकडेच एंड करेन. आता नाही तर रात्रीच करते ब्लॉग एंड, कारण माझे ब्लॉग मी छोटेच बनवलं. ती हरतालिकेची पण छोटीच झाले व्हिडिओ आणि ही पण व्हिडिओ छोटीच होणार आहे. तर तरीसुद्धा मी ट्राय करेन थोडीशी मोठी व्हायला. मग भेटू आपण नंतरला. मी तुम्हाला नंतरला सांगते काय आहे. जर दिशा कंटिन्यू करत असेल तर ठीक, नाही तर मी ब्लॉग एंड करेन. ठीक आहे, मग नंतरलाच भेटूया. तर गाईज मी ब्लॉग इकडेच एंड करते. जर दिशाने शूटिंग केली असेल तर मी ते आधी क्लिप्स टाकेन, नाहीतर नाही टाकणार. आणि मी अशी बोलते कारण की ती अजून आली नाही आणि मला माहिती नाही तिने शूटिंग केली आहे की नाही केली आहे. तर बस एवढंच. मग मी आता इकडेच ब्लॉग एंड करते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा काय मिस्टेक आहे ते. आणि आधीचे व्हिडिओज बघितले नसतील तर पहिले जाऊन ते व्हिडिओज बघून या आणि तिथे पण खूप सारं प्रेम द्या. आणि लवकरात लवकर माझे सबस्क्रायबर्स वाढवा. जसे की मी बोलले 100 सबस्क्रायबर्स झाल्यावरती सेलिब्रेशन करूया. म्हणजे सेलिब्रेशन म्हणजे असं नाही की जसे यूट्यूबर्स लोक मोठं सेलिब्रेट करतात तसं नाही. काहीतरी छोटंसं, फक्त केक आणून कट करायचं, नाही तर काहीतरी छोटंसंच करूया. तर बस एवढंच. म्हणून लवकरात लवकर 100 सबस्क्रायबर्स करा आपले. मग आज आपण भेटूया डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जुने ब्लॉग जाऊन बघून या. बस बाय.